नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय घोळे सर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला माहितच झालेलं असेल की 10वीच्या विद्यार्थ्यांना वेलकम 10वी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही अभ्यास कसा करावा, अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी, प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा, त्याचप्रमाणे आपलं जे ध्येय आहे किंवा उद्दिष्ट आहे ते कसं सेट करावं आणि त्याचा शेवटपर्यंत पाठलाग कसा करावा, ते ध्येय साध्य कसं करावं याचं मार्गदर्शन करत असतो। आता कालच मी एका शाळेत गेलो होतो, त्या ठिकाणी 10वीचे सुमारे 80 विद्यार्थी होते। त्या विद्यार्थ्यांना आम्ही सर्वप्रथम मार्कांचं ध्येय सेट करण्यासाठी सांगितलं। प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्याला 10वीच्या वार्षिक परीक्षेत किती मार्क मिळवायचं ते ठरवलं आणि ते ध्येय कसं गाठायचं त्यासाठी ते आपल्या अंतर्मनात कसं पोहोचवायचं हे मी त्यांना सांगितलं। त्यानंतर मी विचारलं की विद्यार्थ्यांना कोणते विषय अवघड जातात, तर 80 पैकी 60 विद्यार्थ्यांनी गणित हा विषय आम्हाला खूप अवघड जातो असं सांगितलं। त्यामुळे गणिताचा अभ्यास कसा करायचा, गणिताशी मैत्री कशी करायची याची माहिती काल आम्ही त्यांना दिली। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला देखील गणिताची मैत्री कशी करायची आणि गणितात पैकीच्या पैकी मार्क्स कसे मिळवायचे त्यासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन करणार आहे। आपण आता गणिताशी मैत्री कशी करावी ते पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांना एखादं गणित सोडवताना जर ते गणित सोडवता नाही आलं पूर्ण तर त्यांचा मूड जातो आणि पुन्हा गणित करण्याची त्याची इच्छाच राहत नाही। तर हा आपला मूड कसा सुधारायचा आणि गणिताबद्दल प्रेम कसं वाटू द्यायचं यासाठी एक सोपा उपाय म्हणजे गणिताचं जे तुमचं टेक्स्ट बुक आहे ना, त्यात जी सोडवलेली उदाहरणं आहेत ती तुम्ही सर्वप्रथम सोडवा। तुमचं गणिताचं जे टेक्स्ट बुक आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यात अनेक उदाहरणं दिलेली असतात, सुरुवातीला अनेक उदाहरणं सोडवून दाखवलेली असतात आणि मग त्याच्यावरच त्याचा एक्सरसाइज देखील दिलेला असतो। त्यामुळे जे गणित सोडवलेले आहेत ते तुम्ही एक मोठी नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकमध्ये स्टेप बाय स्टेप हे गणित कसं सोडवलं आहे ते 2, 3, 4 ते 5 वेळा एक एक गणित सोडवा। हे गणित सोडवलेलं आहे त्यामुळे तुम्हाला काही अडचण आली तर ती तुम्हाला दूर करता येते किंवा समजून घेता येतं। मात्र हे गणित लिहिताना या स्टेप्स कोणत्या क्रमाने आलेल्या आहेत, त्याच क्रमाने का आलेल्या आहेत हे तुम्ही जाणून घ्या। गणित कसं सोडवलेलं आहे आणि ते त्याच क्रमाने कसं सोडवलेलं आहे, त्यात कोणते कॅल्क्युलेशन्स केलेले आहे किंवा कोणते फॉर्म्युले वापरलेले आहेत या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या आणि एक एक गणित जर 5 ते 6 वेळा लिहिलं तर ते गणित तुम्हाला सोपं वाटायला लागेल आणि ते गणित तुम्हाला न पाहता देखील सोडवता येईल किंवा लिहिता येईल। ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जर तुम्ही केली, मनापासून केली तर गणिताविषयी तुम्हाला आपोआपच प्रेम वाटायला लागेल। मित्रांनो, पाठ्यपुस्तकात दिलेली गणितं का सोडवायची, तर ती सोपी असतात, ती सोडवून दिलेली असतात। त्यामुळे ज्या ठिकाणी तुम्ही अडतात किंवा तुम्हाला काही अडचण येते तर त्याचं जे सोल्युशन किंवा उत्तर आहे ते तुम्हाला पाहता येतं आणि ज्यावेळेस तुम्ही एखादं गणित पूर्णपणे बरोबर सोडवतात, बरोबर लिहिता, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास किंवा तुमचा कॉन्फिडन्स वाढतो। म्हणून टेक्स्ट बुकमधली सोडवून दिलेली गणितं सर्वप्रथम सोडवून पहा। विद्यार्थी मित्रांनो, गणित कधीही पाठ करू नका। डू नॉट मग अप मॅथ्स। म्हणजे गणित हा पाठ करायचा विषयच नाही। काही विद्यार्थी गणित पाठ करतात, कदाचित 9वी पर्यंत तुम्ही ते केलेलं असेल, 10वीला देखील तुम्ही काही विद्यार्थी करू शकतात, परंतु पुढे काय 11वी 12वीला इतकी मोठमोठी गणित असतात, इतकी प्रचंड आकडेमोड असते की तुम्ही ती पाठच करू शकणार नाही। त्यामुळे आतापासूनच गणित पाठ करायचं बंद करा। त्याऐवजी गणित लिहायला शिका। गणित जर तुम्ही स्टेप बाय स्टेप लिहिली, त्यातली प्रत्येक आकडेमोड जर करून पाहिली, त्याची पुन्हा पुन्हा जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला गणित आपोआप येईल। गणित हा पाठ करण्याचा विषय नाही, गणित हा सोडवण्याचा, गणित हा वहीवर पुन्हा पुन्हा लिहिण्याचा विषय आहे। ज्यावेळेस तुम्ही डोळ्यांनी पाहाल, मनात विचार कराल आणि हाताने लिहाल त्यावेळेस गणित हे तुमच्या हाताला देखील पाठ होईल आणि तुमचं लक्ष विचलित जरी झालं
तरी तुमचा हात ते गणित बरोबर सोडवू शकेल असा अनेक विद्यार्थ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे कोणतीही गणित पाठ करू नका, त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेवा, ते कुठे आणि कसे वापरायचे ते लक्षात ठेवा, स्टेप्स लक्षात ठेवा. मात्र गणित पाठ न करता गणित सोडवायला शिका, गणित लिहायला शिका, म्हणजे गणित तुम्हाला आपोआप येईल, गणिताबद्दल तुम्हाला प्रेम वाटेल. विद्यार्थी मित्रांनो, गणिताच्या बाबतीत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गणित हा वाचायचा विषय नाही. त्यामुळे गणित वाचायच्या भानगडीत पडू नका. म्हणजे प्रश्न वाचा, परंतु गणित सोडवलेली गणितं वाचू नका. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही गणितं वाचायला लागतात त्यावेळेस ती गणितं सोडवलेली असतात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला तर ते येत आहे, आपल्याला तर या सगळ्या स्टेप्स माहीत आहेत, आपल्याला तर हे सगळे कॅल्क्युलेशन येत आहेत, परंतु ते काही खरं नसतं. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही सोडवलेलं गणित बाजूला ठेवाल आणि न पाहता ते सोडवू लागाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कुठल्याही स्टेप्स आपल्या लक्षात नसतात, कुठलेही आकडेमोड आपल्याला पटापट करता येत नाही. त्यामुळे गणित हा वहीवर लिहिण्याचा विषय आहे. ज्यावेळेस तुम्ही वहीवर लिहायला लागाल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत ते गणित पूर्णपणे सोडवा, सगळ्या स्टेप्स बरोबर लिहा, सगळे आकडेमोड बरोबर करा आणि मग याची ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस कराल त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की तुम्हाला ते गणित जमू लागलाय. काही विद्यार्थ्यांना आकडेमोड चुकेल याची भीती वाटते, म्हणून ते आकडेमोड करत नाही. पण एक लक्षात घ्या, तुमच्या ज्या टेस्ट असतात त्यामध्ये जर काही चूक झाली तर तुम्ही ती सुधारू शकतात. पण वार्षिक परीक्षेत जर तुमचे आकडेमोड चुकले, वार्षिक परीक्षेत जर तुमच्या गणिताच्या स्टेप चुकल्या तर तुम्हाला कमी मार्क मिळतील. ते तुम्हाला चालेल का? तुम्हाला ते चालणार नाही ना. तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत गणितामध्ये पैकीच्या पैकी जर मार्क मिळवायचे असेल तर गणित हे स्टेप बाय स्टेप सोडवायचा सराव करा. अजून खूप दिवस, जवळजवळ 7 महिने 210 दिवस तुमच्या हातात आहेत. तुम्ही आजपासून जर सुरुवात केली तर गणित हा विषय तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क निश्चित मिळवून देईल. गणित लिहिण्याची प्रॅक्टिस करा, गणित सोडवण्याचा सराव करा, हाताने वहीवर गणित लिहा. आता गणिताची रिव्हिजन कशी करावी हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडतो. तर गणित तुम्ही सोडवू लागल्यानंतर प्रत्येक धड्याचं जे फॉर्म्युला शीट आहे ते तुम्ही बनवा. प्रत्येक चॅप्टरनुसार, प्रत्येक धड्यानुसार त्यात कोणते कोणते फॉर्म्युले आहेत आणि ते फॉर्म्युले का तयार झालेले आहेत, कसे तयार झालेले आहेत, कोणत्या गोष्टी का लिहिलेल्या आहेत हे जर तुम्ही जाणून घेतलं तर तुम्हाला हा फॉर्म्युला देखील पाठ करण्याची गरज पडणार नाही. हे फॉर्म्युले तुमच्या आपोआप लक्षात राहतील. फॉर्म्युले कसे तयार झाले आहेत हे जर तुम्ही जाणून घेतलं तर फॉर्म्युला शीट ही तुमच्यासाठी अगदी सोपी गोष्ट होईल. आणि त्यानंतर फॉर्म्युला पहा आणि गणित सोडवा, फॉर्म्युला पहा आणि गणित सोडवा. असं केलं, प्रॅक्टिस केली तर तुम्हाला फॉर्म्युले देखील पाठ होतील आणि फॉर्म्युलानुसार जी गणित आहेत ती देखील तुम्हाला अगदी सहजगत्या सोडवता येतील. त्यामुळे सर्वप्रथम धड्यांचं फॉर्म्युला शीट तयार करा आणि त्यानुसार गणित सोडवायला सुरुवात करा, म्हणजे तुम्हाला गणित अगदी आरामात जमतील, तुमची गणिताची चांगलीच मैत्री होईल. थांबा विद्यार्थी मित्रांनो, अरे खूप महत्त्वाची एक टिप द्यायची राहिली, फायनल टिप. नेमकं मी तीच विसरलो होतो बघा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर गणितामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर एक सगळ्यात महत्त्वाची टिप म्हणजे तुमच्या शाळेत किंवा तुमच्या क्लासमध्ये ज्या टेस्ट होतात त्यापैकी एकही टेस्ट बुडवू नका, चुकवू नका. शाळेतली आणि क्लासमधली प्रत्येक टेस्ट जरूर द्या. याचं कारण असं आहे की ज्यावेळेस तुम्ही टेस्ट देता, टेस्टसाठी ज्यावेळेस तुम्ही पेपर लिहित असतात त्यावेळेस तुमच्यावर नाही म्हटला तर एक तणाव आलेला असतो. त्यावेळेस तुम्ही जे गणित सोडवतात, ज्या स्टेप्स लिहितात, त्यात जर चूक झाली तर ती आपल्याला दुरुस्त करता येते आणि दुरुस्त झालेली चूक आपण पुन्हा करत नाही. परंतु ही चूक जर वार्षिक परीक्षेत झाली तर ती आपल्याला परवडत नाही, कारण त्याच्यामुळे आपले गुण कमी होतात. त्यामुळे शाळेत किंवा क्लासमध्ये ज्या टेस्ट होतील त्या प्रत्येक टेस्टला तुम्ही हजर राहा, प्रत्येक टेस्ट मनापासून द्या. म्हणजे गणिताचा तुमचा जो सराव आहे तो कसा चाललेला आहे, तो बरोबर होतो की नाही हे तुम्हालाच समजेल आणि तुमचे जर काही चूक होत असेल तर ती तुमच्या लक्षात येईल, ती तुम्ही दुरुस्त करू शकाल आणि त्यामुळे गणिताच्या वार्षिक परीक्षेत तुमच्याकडून चूक होणार नाही आणि पैकीच्या पैकी मार्क तुम्हाला
मिळू शकतील। ही फायनल महत्त्वाची सूचना आहे, ही सांगायचं मी राहिलो होतो, त्यामुळे ती पुन्हा ऐका आणि त्याप्रमाणे कुठलीही टेस्ट चुकवू नका। शाळेची किंवा क्लासची ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या त्या ठिकाणी टेस्ट द्या आणि गणितात तुम्ही भरपूर मार्क मिळवा। गणिताचे रिसोर्सेस कुठून घ्या? विद्यार्थी मित्रांनो, गणिताशी मैत्री करण्याचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग म्हणजे पहिल्यांदा तुमच्या शाळेतले शिक्षक जे गणित शिकवतात त्यांच्याकडून ते गणित तुम्ही समजून घ्या, किंवा तुमच्या क्लासचे किंवा ट्युशनचे जे शिक्षक असतील त्यांच्याकडून ते गणित एकदा समजून घ्या। यूट्यूबवर वन शॉट व्हिडिओ देखील असतात। अनेक व्हिडिओ यूट्यूबवर खूप चांगले असतात, ते देखील पाहून तुम्ही ते गणित किंवा त्याचा फॉर्म्युला समजून घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला तुमच्या टेक्स्ट बुकमधली गणितं जी आहेत ती सोडवायची आहे आणि त्याचा एक्सरसाइज करायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वार्षिक परीक्षेमध्ये 80% प्रश्न जे आहेत ते तुमच्या टेक्स्ट बुकमधल्या 20% धड्यांवरून घेतलेले असतात आणि उरलेले जे 20% प्रश्न आहेत ते एखाद्या रेफरन्स बुकवरून किंवा मागच्या वर्षीच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्यावरून घेतलेल्या असतात। त्यामुळे अभ्यास करताना सर्वात जास्त महत्त्व आपल्या पाठ्यपुस्तकाला द्या। पाठ्यपुस्तकातले धडे, पाठ्यपुस्तकातले फॉर्म्युले, पाठ्यपुस्तकात दिलेली उदाहरणं आणि त्याचे एक्सरसाइज जर तुम्ही नीट केले, मनापासून केले, तर तुम्हाला 80% मार्क अगदी आरामात मिळू शकतील। बाकीचे 20% मिळवण्यासाठी तुम्ही रेफरन्स बुकचा रेफरन्स घेऊ शकतात, किंवा मागच्या वर्षांच्या ज्या काही प्रश्नपत्रिका आहेत त्या जर तुम्ही सोडवल्या, मागच्या 4-5 वर्षाच्या जर प्रश्नपत्रिका सोडवल्या तर त्यातून देखील बरेच प्रश्न जसेच्या तसे येतात। त्यामुळे एवढा अभ्यास जर केला तर तो तुम्हाला 100% पैकीच्या पैकी मार्क मिळवून द्यायला पुरेसा आहे। विद्यार्थी मित्रांनो, गणिताशी मैत्री करण्याचा आणखी एक पॉईंट मी तुम्हाला सांगू इच्छितो, तो म्हणजे तुम्हाला जर संगीत ऐकायला आवडत असेल, गाणं गुणगुणायला आवडत असेल, तर संगीत ऐकता ऐकता एक नोटबुक जवळ ठेवा आणि त्या नोटबुकवर गणित सोडवू लागा। लक्षात घ्या, संगीत ऐकता ऐकता गणित सोडवणं हा एक बेस्ट कॉम्बिनेशन आहे। त्याच्यामुळे तुमचं मन एकाग्र होईल आणि आपोआप तुम्ही ते गणित सोडवायला लागाल, त्यात तुम्हाला आनंद मिळेल। मात्र गणित सोडवत असताना संगीत ऐकू नका, संगीत ऐकत असताना गणित सोडवा, हा फरक लक्षात घ्या। तुमचं मन ज्यावेळेस गणित सोडवण्यामध्ये रमेल त्यावेळेस गणित हा तुमचा मित्र होईल आणि तुम्हाला 10वीच्या वार्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क निश्चित मिळू शकते। विद्यार्थी मित्रांनो, गणिताशी मैत्री हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या 2 मित्रांना तो जरूर पाठवा, कारण तुमच्याप्रमाणेच तुमचे मित्र देखील 10वीच्या वार्षिक परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळवू इच्छितात। त्यांना देखील तुम्ही अशा प्रकारे मदत करा।